नमस्कार, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करूयात अतिशय पौष्टिक आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम असं चमचमीत धपाटं. अगदी घरगुती मोजक्या साहित्यात बनवून तयार होतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 5 ते 7 हिरव्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि खलबत्त्यामध्ये याचं असं जाडसर वाटण करून घ्यायचं. हे वाटण तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही करून घेऊ शकता आणि तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. आणि आता एका बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता वरून आपल्याला यामध्ये अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो हाताने असा क्रश करून टाकून घ्यायचा. यामुळे सुगंध खूप छान येतो. किंवा तुम्ही हिरवी मिरचीचं वाटण केलं आहे त्यामध्ये टाकूनही बारीक करून घेऊ शकता. आणि आता वरून पाव चमचा हळद, 1 चमचा तीळ, 1 चमचा धन पावडर आणि आता बारीक करून घेतलेलं जे वाटण होतं ते वाटण टाकून घेऊयात. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, कारण आपण वाटण करत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं. तर इथे आता अर्धी वाटी इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे. 1 कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर अशी बारीक कट करून घ्यायची. आणि सर्व साहित्य हाताने सुरुवातीला पाणी न टाकता एकजीव करून घ्यायचं आहे, हे पहा या पद्धतीने. आणि आता वरून 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. त्यामुळे धपाटे आपली छान अशी मऊसूत बनली जातात आणि चवीला तर अप्रतिम लागतात. छान असं एकजीव करून घेतल्यानंतर तेलामध्ये पीठ आता वरून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे पीठ जास्त असं सैलसरी करायचं नाही किंवा जास्त असं घट्टसरी करायचं नाही, तर असंही मध्यम पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पा एकजीव करत असं छान असं कांदा वगैरे चुरत हाताने हे पीठ या पद्धतीने असं करून घ्यायचं आणि 10 ते 12 मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि आता एक सुती कापड छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यावर आता थोडंसं पाण्यामध्ये हे पीठ चुरून गोळा करून घ्यायचं आणि या पद्धतीने सुती कापडावर हे पीठ असं थापून घ्यायचं आहे धपाटं आपल्याला. हे पहा या पद्धतीने सर्व बाजूने एक समान असं धपाटं थापून घ्यायचं आणि छान असं पसरून घ्यायचं. आणि वरून आवडीनुसार यामध्ये भरपूर कोथिंबीर आणि थोडंसं तीळ ते मी असं टाकून घेत आहे. त्यामुळे धपाटे दिसायला खूप छान दिसतं आणि खाताना असं क्रंचीपणा येतो आपल्याला तिळामुळे. आणि असं होल देऊन घ्यायचं आणि त्यामध्ये अगोदरच थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तर तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला होता, वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे अलगद हाताने धपाटं टाकून घ्यायचं. वरून थोडंसं तेल आणि पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा, यामुळे आपलं धपाटं छान असं वाफलं जातं. तर 2 मिनिटांनं झाकण काढून पाहूया. तर धपाटं आपलं छान असं वाफलेलं आहे एका बाजूने. आता पलटी करून झाकण ठेवून अजून 2 मिनिटं आपल्याला हे धपाटं छान असं वाफून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छान असं क्रंची होईपर्यंत आपल्याला हे धपाटे भाजून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने थोडासा असा कलर चेंज होतो. आणि आता हे धपाटे आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सर्व धपाटे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर अगदी झटपट या पद्धतीने नक्की करून पहा. कोणत्याही सॉसबरोबर, चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या व्ह्यूवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर.